माझ्यासोबत एक तसं जर बघितलं तर आत्तापर्यंत आपण ज्या ओव्हरऑल बाईट घेतोय किंवा ज्या प्रतिक्रिया घेतोय त्यामध्ये थोडीशी संख्या जी आहे ती तरुणींची कमी असते आणि माझ्यासोबत एक शिक्षण घेणारी एक तरुणी आहे की जी मतदार आहे आणि तिची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आत्ता जर म्हटलं जातं की तरुणांच्या हातात देश आहे तर तिचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत की आत्तापर्यंत किती वेळा मतदान केलं. आतापर्यंत आमदारकीला पहिल्यांदा झाले, आता सेकंड टाइम आहे. म्हणजे आमदारकीला आणि आता नगर परिषदेला पहिलं मतदान आहे तुझं. नगर परिषदेला पहिलं सासवड नगर परिषदेमध्ये मतदान करणारी पहिली मतदार आहे ती आणि तिच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सध्या जे एकंदरीत तू बघते आता तू काय करतेस, कुठं शिक्षण घेतेस. हो, मी वाघेरे कॉलेजला आहे, MSc माझं आता लास्ट इयर चालू आहे. बरं, काय वाटतं एकंदरीत आता सासवड नगर परिषदेची निवडणूक आलेली आहे, काय तुझं वैयक्तिक मत काय आहे की कोण नगराध्यक्ष व्हावं आणि का व्हावं. नगराध्यक्षपदासाठी आता आनंदी काकी आहेत असं वाटतंय. चेअरमन साहेबांचा पाठिंबा इथे आहे त्याच्यामुळे असं वाटतं की भाजपचं सरकार यावं. का बरं वाटतं भाजपचं सरकार यावं. आत्ताचा सध्यावरती पण केंद्रात पण भाजपचं सरकार आहे आणि चेअरमन सोबत आम्ही आधी चेअरमन साहेबांसोबतच होतो, त्यामुळे आता चेअरमन साहेब भाजपमध्ये गेले त्याच्यामुळे आमचा पाठिंबा त्यांनाच. बरं, तू आता कॉलेजला जातेस, लाडक्या बहिणीचे पैसे येतात का. हो येतात. काय तुझ्या जे शालेय शिक्षण आहे त्यासाठी त्या लाडक्या बहीण योजनेच्या पैशांचा काय कसा उपयोग करून घेते तू. हो, लाडक्या बहिणीचे पैसे आलेत, मी त्याचा वापर सुद्धा केला. माझी कॉलेजची फीज वगैरे मी भरली. बरं, बाकीच्या अशा कॉलेजच्या गोष्टीवर त्याचा उपयोग झाला मला त्या पैशांचा. बरं, तुला कल्पना आहे की सासवड नगर परिषदेमध्ये सध्या प्रशासक आहे 4 वर्षापासून, त्या अगोदर नगराध्यक्ष नगरसेवक होते, माहिती आहे का तुला हे. काय फरक तुला एक काय वाटतं एक सुशिक्षित मतदार आहेस तू आता, तर काय तुला काय फरक जाणवतो की मुख्याधिकारी असणं त्यांच्या हातात कारभार असणं आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या हाती कारभार असणं, काही फरक जाणवलं का तुला. नाही, नगरसेवकापर्यंत आम्ही सध्या जे काय असेल त्या अडचणी त्यांच्या तिथपर्यंत सॉल्व्ह होतात. हापू काका वगैरे असतात त्याच्यामुळं कधी वर जायचा प्रश्न आलाच नाही. मुख्याधिकाऱ्यांकडे जायचा प्रश्न आलाच कधी गेलोच नाही. बरं, आता घरी समजा एक साधारण एक जाणवतं की कचऱ्याची गाडी उशिरा येते, पाणी येत नाही किंवा पाणी उशिरा येतं, असं जर काही असलं तर ह्या अडचणीसाठी मुख्याधिकाऱ्यांकडे जाणं सहज सोपं असतं की नगरसेवकांकडे जाणं सहज सोपं असतं. नगरसेवकांकडे, कारण हापू काका इथे असतात तर त्यांना एकदा फोनवर कॉल केला की काम होतंच. असं कधीच झालं नाही की त्यांनी आम्ही सांगितले काय काम अडले, त्या सांगतो तिथे काम लगेच होतं. त्याच्यामुळे असं वर जाण्याचा कधी प्रश्न आला नाही. हापू काका वगैरे असतात त्यामुळे होतं काम सगळं व्यवस्थित. एकंदरीत काय वाटतंय तुला आता भाजपचं सरकार यावं सासवडमध्ये. हो, भाजपचं सरकार यावं. ठीक आहे, माझ्यासोबत तिचं आता पहिलंच मतदान आहे सासवड नगर परिषदेचं आणि या अगोदर तिने विधानसभा जी निवडणूक झाली त्यामध्ये केलेलं आहे. तर 9 मतदार जे आहेत, तरुण जे आहेत, ते त्यांचा जो कल आहे तो एकंदरीत सासवडमध्ये जर बघितलं तर आपण केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे, ती समर्थनार्थ म्हणते की माझे आमदार संजय जगताप हे आता भाजपमध्ये आहेत, म्हणून मी पण आता मला असं वाटतंय की सासवडमध्ये भाजपची सत्ता यावी. तर ही एक अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया आहे की तरुणांचा जो कल आहे तो भाजपकडे झुकताना दिसतोय. धन्यवाद.